Yeah.
कल्पनेने झालो शे पांगुळ, चालता न चलवेची कोठे न मिळे स्थळ, हिंडलो दाही दिशा श्रम झाला केवळ, कवनाही भ्रांती वारी कै भेटेल गुरुदयाळ, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, निवारोनी भवर जाळे अवघा निरसला भेव, धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देव, कर्म त्या कर्माच्या लागती वाटे ठेसा, संपत्ती विपत्तीचा मानियला भरवसा, कन्या पुत्र आप्त जन हा तो सहज वळसा, या भ्रमडोही बुडालो धावे गुरुराया सर्वेशा, येवोनी गुरुनाथे माथा ठेविला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, गरजत चालियलो फिटला अज्ञान अंधारू, एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू, धर्म जागो गुरु महिमा देही देव दाविला दे, पांडुरंगा करू
दासरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. महायोग पीठे तटी भीमरथ्यां भ्रम पुंडरीकाय दातुं समागत तिष्ठान्तमनन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजेवाण्डरन्दं. जयाचा जनी जन्म नामार्थ जयाने सदावास जयाची नाम नमस्कार ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरु मंत्रमूलं गुरुवाक्मोक्षमूलं गुरुकृपा मस्तके पाया. पायावरी आवार करी संतांच्या. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमालंधि वल्लभम्. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजय भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्ममा. रंगायैवो सोन्याचा दिवस. ग्रंथराज एकनाथी भागवताची सांगता त्या निमित्तानं हा सत्संग बऱ्याच दिवसापासून जवळजवळ किती दिवस गेला वाचायला, 9-10-11 म्हणजे जवळजवळ वर्षभर ग्रंथ वाचायला जात असतो. आणि दादा ते बी तीर्थयात्रा करून आले. हा आज योग असा आहे का एकादशी आली एकादशीचा पर्व काळ आणि एकादशीच्या दिवशी कीर्तन म्हणल्यानंतर मग तो खरा सोन्याचा दिवस आहे, तो खरा सोहळा आहे महाराज. करू आपण पांडुरंगाच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. वैष्णवाला सत्संग म्हणल्यावर जगात याच्यापेक्षा मोठा लाभ नाही. सगळ्यात मोठा लाभ असा तर महालाभ फुका.
आत्मलाभा सारखे गोमटी काहीच न देखी म्हणजे त्या विश्वामध्ये सगळ्यात मोठा लाभ आहे ते आत्मसुख नाही का. आणि ते याच्यामध्ये भेटत असतं बिनू सतसंग राम कृपा आणि निसर्गाच्या सानिध्यात आज आपण मोरमंडप आहे ना आपल्याला. स्वर्ग मृत्यू कृष्णाबाईचा गोंधळ आहे तुमच्याकडे. संतांच्या ठिकाणी भेद नाहीये. संतांच्या ठिकाणी भेद नाहीये. संतांना कळून चुकले की विश्वामध्ये एक तत्व आहे. त्याच तत्वाला कोण काय म्हणाल कोण काय म्हणाल पण मूळ तत्व एक हे सबका मालिक. आणि हे ज्या वेळेस एक तत्व प्राप्त होता ना ते संतांच्या कृपेला होतं महाराज नाही का. फार हा ग्रंथ म्हणजे या ग्रंथाचं ज्यांनी वर्णन केलंय ह्या ग्रंथाचं वर्णन म्हणजे प्रेमाने थांबलेलं नुसतं सारे अमृत म्हणजे एकनाथी भागवत आहे महाराज. कारण आपण बाकीचे भागवतामध्ये कथा आहे. आपण जे 12 स्कंदाचं भागवत कथा ऐकतो वाचतो श्रवण करतो पण याच्यामध्ये निव्वळ सार निव्वळ मोतीच. कारण एक स्कंद हा बाजूला काढलेला आहे. ह्या ग्रंथाची फलश्रुती आणि काशीमध्ये हत्तीवर मिरवणूक गेलेली या ग्रंथाची. या ग्रंथाची नाथ महाराजांचं कार्य सगळं इथं पैठणमध्ये 5 अध्याय लिहून झाले या ग्रंथाची. आणि गावातल्या मंडळीने थोडं मग प्रत्येक काळात असतातच. नाथ महाराजांचा अधिकार म्हणजे काय सामान्य जगाचा मालक पाणी भरते ते व्यक्ती अजून काय प्रमाण पाहिजे नाही. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे.
वाढे वाढे जागरी चक्रपाणी वाढे. निळोबाराय वर्णन करतात. नाथ महाराजांचा अधिकारी जगाचा मालक पाणी भरतो, दत्त चोपदारी करीत असते म्हणले. भगवान दत्तात्रय सगळे जगाचे गुरु चोपदार म्हणून तिथे उभे होते त्यांच्या दरबारामध्ये. एवढा अधिकार पण कळत नसतो संताचा आपण कर्म पाहतो नाही का. तुका म्हणे अंगी दुसरं प्रमाण नाही शास्त्रामध्ये. निदान अर्ध तरी व्हावं लागल. नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित काशीला गेला होता शास्त्र शिकायला, पंडित होण्याकरता. पंडित ही पदवी आहे. पंडित पदवी मिळून तो घरी आला होता. आणि मग गावातले लोक म्हणले, काय हरिपंडित तू काय मोठा पंडित आहे, नुसतं संस्कृतच बोलतो म्हणले. तुझ्या वडिलांना काय मराठीतून लिहिलंय म्हणे भागवत. अरे तू लय श्रेष्ठ आहे म्हणले. त्याला झाला ना अहंकार, इतका अहंकार झाला तो वडिलांनाही मानी ना. आता जगाचा मालक पाणी भरतं म्हणल्यानंतर अधिकार साधा आहे का. पण गावातल्या लोकांनी दिलं हरिपंडित असं मग जमिनीवर चाला ना पंडित म्हटल्यानंतर तो नुसता संस्कृतच बोलायचा. महाराजांनी त्याला बरंच समजून सांगितलं, पण तो कायच ऐकतोय. तर परत त्यांचं जरा बिघडलं, परत गेला काशीला. आणि मग महाराजांच्या लक्षात आलं 5 अध्याय पूर्ण झालेली होती भागवताची लिहून. महाराजांना असं वाटलं आपण जाऊ काशीला, याच्या निमित्तानं दर्शन होईन, त्याला घेऊन येऊ आपण, आपल्या मुलाला बी घेऊन येणं होईन आणि भगवंताचं दर्शन होईल ना. मग नाथ महाराज काही मंडळींना घेऊन त्या काळामध्ये आणि जिथं थांबले ज्या गावात तिथे निरूपण करायचे. त्या काळामध्ये ज्या गावात मारुती ते मंदिरात थांबायचं, त्याच्यावर निरूपण करायचं त्या संस्कृत श्लोकावरून. मग ते खाली मराठीतून रूपांतरित ओवीबद्ध असं करता करता त्या काळात महाराज काशीला गेले. काशीला गेल्यानंतर काशी नरेशाना याच निरूपण केलेलं होतं भागवतावर. काशी नरेश काशीचा राजा, तो भला मोठा विद्वान होता. त्यांना सुद्धा भागवतावर बरचसे निरूपण केलं होतं. जसं गीतेवर सगळ्यांनी टीका केल्या ना, तसं नाथ महाराजांचं भागवत ऐकायला तिथे घाटावर नाथ महाराज असे बसायचे. काशीला स्नान वगैरे झालं, हाय लोक किती काही मग गर्दी. आता अमृताची वाणी, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सिद्ध झालेली वाणी, साक्षात्काराची वाणी परिणाम करते समोरच्यावर. हे घाटावर लोक. मग ती चर्चा गेली त्या राजाकड, काशी नरेशाकड. ते नाथ महाराज म्हणले मराठीतून लोकांना भागवत सांगतात म्हणले. हे भागवत ग्रंथ तर पूर्ण संस्कृत आहे, 18,000 संहिता आहे त्याच्यावाली. आणि ते सर्वसामान्य लोकांना भागवत सांगतात म्हणले मराठीतून. आणि मग काशी नरेशाने सांगितलं माझ्यासमोर हजर करा म्हणले. आता त्यांना काय नाही का. आणि मग ते सगळे मंडळी आले आणि महाराजांना सांगितलं का तुम्हाला राजदरबारात बोलवलंय म्हणले. ठीक आहे, आता संतांना काय उलट दर्शन होईल म्हणले मला नाही का सगळ्यांचं. हे समजतं ही श्री वासुदेवाचा ज्याचा भाव झाला त्याला काय देवाचं दर्शनच आहे ना. आणि मग गेले. तिथे गेल्यानंतर त्यांचा बराचसा संवाद झाला, चर्चा झाली. अहो म्हणले तो संस्कृत ग्रंथ आहे म्हणले, श्रीकृष्ण परमात्म्यानं संस्कृत सांगितलेला ग्रंथ आहे म्हणले, आणि तुम्ही सर्वसामान्याला मराठीतून भागवत लिहितात म्हणले. मी बोलत नाही. साळुंकी मंजुळा का म्हणे माझी कुणी वदविली वाणी प्रसादा वाचोनी विठ्ठला विठ्ठला. मला गुरु आज्ञा म्हणली की ज्या वेळेस नाथ महाराज पैठणमधून सद्गुरूंच्या शोधात निघाले, त्यांना मुमुक्षुत्व प्राप्त झालं. भगवान शंकराचा साक्षात्कार झालेला आहे त्यांना. भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकराचं भोलेबाबाचं सारखं भजन करायचे. मग तिथं आकाशवाणी झाली का तू गडावर जाय. गडावर गेल्यानंतर तिथे एक अधिकारी महापुरुष आहे, भगवान दत्तात्रेयांचा ज्यांना प्रसाद आहे असे समर्थ सद्गुरू म्हणले. आणि त्यांच्याकडे जाय म्हणले तू जनार्दन स्वामी म्हणले, आणि तुझं सगळं जीवन त्यांच्या चरणाशी अर्पण करून दे. मग त्या काळात पैठण कुठं, हा गड कुठं आहे नाही का, संभाजीनगरच्या जवळ आहे असा या बाजूला. पायी आले सद्गुरूच्या शोधामध्ये. तिथं आल्यानंतर सद्गुरूंची भेट झाली, सद्गुरूंची सेवा केली. म्हणूनच आपण अभंग बी त्यांचाच घेतला आहे, सोहळा बी त्यांचाच आहे नाही का. आणि मग त्यांना जी भेट झाली ती बी षष्टीलाच झाली. स्वामींना अनुग्रह दत्तात्रेयांचा षष्टीलाच, स्वामींनी समाधी घेतली षष्टीलाच.
नाथ महाराज म्हणले अजून श्रेष्ठीला एक घटना घडणारी, त्यांची समाधी षष्टीला. विठ्ठल बराच सेवा केली. लगेच गेल्या गेल्या काय त्यांना अनुग्रह भेटलेला नाही. चरित्र आपण बऱ्याच दिवस सेवा केल्यानंतर एक दिवस त्यांना प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांचं सगुण दर्शन करून दिलं, प्रत्यक्ष दर्शन करून दिलं. नाथांना प्रत्यक्ष सगुण दर्शन झाल्यानंतर जीवन कृतार्थ झालं आणि म्हणले अनुग्रह दिला. आणि तो धर्माचं कार्य कर. कृष्ण अवतारामध्ये भगवंतांना जे भागवत सांगितलं म्हणले ते संस्कृत आणि ते इतकं मोठं आहे म्हणले. मूळ ग्रंथ फार मोठा आहे आणि कळत नाही संस्कृत. तू त्याच्यावर निरूपण कर म्हणले. तू त्याच्यावर 2 ग्रंथ सांगितले होते. एक रामायण, भावार्थ रामायण. रामायण संस्कृत आहे. चरितम रघुनाथ शतकोटी एकैकमक्षरम पुसा महापातक नाशनम. त्या काशी नरेशाला सांगितलं माझी गुरुची आज्ञा म्हणून त्यांच्या कृपेनं झालंय म्हणले. माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं ते बाहेर आलेला प्रसाद आहे म्हणले. तो त्यांनी सांगितलं असं चालायचं नाही म्हणले. आता हे ग्रंथ आपण भगवान शंकराच्या मंदिरात ठेवू म्हणले. आखी काशी गोळा झाली ना. श्रेष्ठ ग्रंथ कोणता? आता तो काशी नरेश त्यांचं शेवटी वजन तिथं जास्त जाण असणार ना. ज्याच्या त्याच्या गल्लीत गेल्याने आणि कसं आहे कुत्रा असलं तर गुरगुर करतो. आता तिथं वजन महाराज तिथे गेलेले काय आता काय त्यांचा अधिकार कळायचा त्या शास्त्रींना. मग काय करायचं? श्रेष्ठ ग्रंथ कोणता? मग तिथं काही विद्वान म्हणायचे आमचे राजाचाच ग्रंथ श्रेष्ठ आहे म्हणले. नाथांचा काय मराठी म्हणले. पण इकडे काही लोक श्रोतीने ऐकलेला होता ना अधिकार, त्यांचा फार मोठा अधिकार. हे काही साधे नाही म्हणले. नाथांचंच भागवत श्रेष्ठ आहे. मग निकाल लागा ना. मग निकाल लावायचं काय करायचं? मग असं ठरलं अख्ख्याचं मिळून का हा ग्रंथ भगवान काशी विश्वेश्वराच्या मंदिरात ठेवायचा. मंदिराला कुलूप लावून घ्यायचं सगळ्यांचे देखत. आणि भगवान परमात्मा जो ग्रंथ वर ठेवीन तो ग्रंथ श्रेष्ठ. असं म्हणल्यावर काय सगळी काशीच ना. मग सगळ्यांच्या साक्षीनं ते 2 ग्रंथ. नाथ महाराज म्हणले भगवान भोले बाबाला विनंती केली, माझं काहीच मत नाही म्हणले. तुमचा स्पर्श जरी झाला ना माझ्या ग्रंथाला मी धन्य झालो म्हणले. माझा ग्रंथ वरच पाहिजे असं माझं काहीच मत नाही म्हणले. अनपेक्ष सुचिर दक्ष उदार गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. त्यांनी सांगितलं भगवंता फक्त माझी अशी इच्छा आहे माझ्या ग्रंथाला तुमचा स्पर्श व्हावा, बस मी धन्य झालो म्हणले नाही का. आणि मग सगळी काशी संध्याकाळी असं सगळे 2 ग्रंथ मध्ये ठेवले. सगळी व्यवस्था केली आणि सगळ्यांच्या देखत कुलूप लावून घेतलं मंदिराला. उद्या सूर्योदय झाला का मंदिर उघडणार म्हणले. सगळ्यांनी पाहायला यायचं. जो ग्रंथ वर असन तो ग्रंथ तो ग्रंथ 1 नंबर म्हणले. आणि मग काय दुसऱ्या दिवशी सगळी काशी सूर्योदय झाला, सगळी प्रार्थना वगैरे आरती वगैरे झाली, मंदिर उघडलं. मंदिर उघडल्यानंतर सगळे मध्ये गेल्यानंतर पाहिलं तर हे नाथांचं भागवत वर होतं. मग काशीत राहून काही भागवत केलं आणि त्या काशी नरेशानं सांगितलं या भागवताला एकनाथी भागवत नाव द्या म्हणले. यांच्यावाला त्यांचा अधिकार काय साधा नाही. आणि ह्या भागवताच्या आपल्याला हातीहून मिरवणूक काढायची म्हणले काशीमध्ये. ते स्वतः मी पुढं चालतो म्हणले. जर पलटी बसले ना रामेश्वर श्री सारखी शिरान आला तो शेवटी नाथांना तुमचा अधिकार फार मोठा आहे म्हणले नाही का. ग्रंथ नवे हा Thank you.
ग्रंथ नव्हे हा भगवान परमात्म्याचा विग्रह आहे हा. जो रोज भागवत वाचतो तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची संवाद आहे रोजचा. सामान्य गोष्ट आहे का? ग्रंथ म्हणजे सामान्य नाही ना, दिव्य ग्रंथ आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी अख्ख्या काशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढलेली तो हा ग्रंथ सिद्ध ग्रंथ आहे काशीमध्ये. मग त्यांनी सुद्धा मान्य केलं का तुमचं भागवत जगाच्या मालकाचा शिक्का पडल्यावर तिथं राहिलं कोण? बाकीचं बहुमताचा विषय कोण राहिला? जगाच्या मालकानं जो ग्रंथ जर आपल्या डोक्यावर घेतला नाही का, तात्पर्य चरणीचे रजे वंदी शोळपान नाही का, असा अधिकार आहे नाथ महाराजांचा. म्हणून जीवनामध्ये नामधारकांना एकनाथी भागवत जर आपलं वाचला ना, सगळ्यात सोपा ग्रंथ असन तर नाथ त्यांची भाषा इतकी सोपी आहे ना. आणि आपल्या जी स्थिती प्राप्त होती, आपलं जे अंतःकरण शुद्धीचे लक्षणं त्याच्यामध्ये सांगितलेले आहे. तसे जगद्गुरु तुकोबारायने गाथ्या सांगितले. कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदय पृगटे, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज प्रत्येक संतांची प्रचिती कसा दिव्य ग्रंथ आहे. म्हणून आपण अभंगही नाथांचाच घेतला. आंधळे पांगळे प्रकरणामधला नाथांनी त्या काळात लोक परमार्थापासून बाजूला गेलेले होते आणि लोकांना परमार्थ तर सांगायचा, अध्यात्म सांगायचं. भारुडी निमित्त आहे. लोक तसे शुद्ध तत्वज्ञान झाले, रमत नाही. पण भारुड चालल्यावर सगळे रमत आहे, सगळे नाचत आहेत दिंडीमध्ये. का? त्याच्यात सुद्धा अध्यात्मच आहे. अध्यात्म सोडून आहे काही? सगळे वासुदेव पहा तुम्ही नाथांची, अध्यात्म आहे त्याच्यामध्ये. आंधळे पहा, पांगळे पहा, जोगी पहा, सगळं पहा, मुका पहा, बैरा पहा. अध्यात्म सोडून नाही ना. पण त्या काळात समाजाला नादी लावायचं होतं, पण अध्यात्माच्या नादीला लोक असे इकडं कोण तमाशा पाहत होतं, कोण काय तर कोण काय. नाथाने ठरवलं समाजाला परमार्थ आवडतो, पण त्याला थोडंसं घे लागत रंग द्यावा लागत. मग भारूड म्हणले लोक लय रमायला लागले ना. हे तोबा गर्दी नाथांची भारूड काय सामान्य आहे का? सगळे अध्यात्म आहे त्याच्यामध्ये. म्हणून ह्या प्रकरणामध्ये महाराज आपल्यावर जी खरी कृपा झाली, सद्गुरूंची जी कृपा झाली, कशाना झाली? आपलं स्वरूप काय, आपण नेमकं मी माझे कल्पनेने झालोशे पांगुळ, हे रूपक केलेलं आहे. पांगुळाचं काय आहे? कशानं आपल्याला अज्ञाने आला अशी कोठवणी आजाची कवने. अरे आपल्याला माहिती नाही आपण कोण आहोत. अरे हे नाव गाव हे सगळं कशाच्या संबंधानं? देहाच्या संबंधानं आहे. किती दिवस टिकत हो हे नाव? लय झालं तर वर्षभर भाऊ पूर्ण श्रद्धांजली. एकदा पडद्यामागं पडलं ना, किती मोठा असला तर कळत नाही. कोण त्याचं पुन्हा नाव नाही गाव नाही घेत. काळाच्या बघत काही राहत नसतं. म्हणून महाराज म्हणले मी माझे कल्पनेने झालोशे पांगोळ, चालता न चलवीची कोठे न मिळे स्थळ, हिंडलो दाही दिशा श्रम झाला केवळ. ही आपली अनुभूती महाराज. काय हिंडलो असं सुका करता आपण काय काय नसन केलं, फक्त चोऱ्या केल्या नाही. एवढं नाही घडलं आपल्या कोण. बाकी या प्रपंचामध्ये जे नाही ते उद्योग केले असतील. हां कशा करताय? सगळं सुका करताय, पण श्रमच पदरात पडला. सुखाची ना आपली कोणत्या जन्मात गाठ झालेली नाही. अजून झाली तर ह्या जन्मात झाली, ती बी सद्गुरूंच्या कृपेनं झाली महाराज. तशी भेटत नसते.
म्हणून श्रम झाला केवळ. आणि ही प्रत्येकाची स्थिती आहे ना. प्रत्येक जण यासारखा मध्ये आजही संसार दुःख मोळ तुझीकडे त्याला शांती नाही, समाधान नाही. जन्माची जन्म निघून जातात, पुन्हा वासना शिल्लक राहती. पुनरुपी जननम पुनरुपी जननी. दुःख आपल्याला सोडत नाही महाराज, सोडतच नाही दुःख, नाही का. घोरपळून निघालेलो आहो आपण, नाही का. आणि जर मग आपल्याला सद्बुद्धी झाली, काय मी उद्धार संत जन करा समाधान. समाधान जो समाधान झाला तो दुसऱ्याला करीन ना. एकादशी जर शिवरात्रीकडे उपाशी गेली, पाहुणी म्हणून गेली, काय उघडा जो उघडा काय म्हण काय नागड्या बशी आता हाकीम जान खात्री काय काय करणार आहे. आईशी याची करिता सेवा काय सुख होईल जेव्हा तू कोबा राय म्हणतात. अरे काय तुझ्या पादरात पडणार आहे. जो तृप्त झालेला आहे ना, सुखे शिवू ब्रह्मानंदा गाऊ हरे कृष्णा हरे रामा हरे रामा राम राम हरे रामा
नाम जप यज्ञ बरं का तुमच्याकडे हा यज्ञ आहे नामस्मरण. किती नामस्मरण झालं, किती नामस्मरण आहे. हा यज्ञ आहे कलियुगामध्ये. कलियुगा माझी हे ने नारायण म्हणा वेळोवेळा तरच भ्रांती जाईल. अन्यथा जीवाची भ्रांती, हा नाथ महाराज म्हणतात ही भ्रांती आहे ना कवनही भ्रांती वारी काही भेटेल श्री गुरु दया, नाही का. अंतकरणामध्ये असं त्याला तीव्र मुमुक्षत्व मत म्हणतात, नाही का. काय मी उद्धार पावेल. ज्यावेळेस अशी तळमळ लागते ना त्यावेळेस ब्रह्मचैतन्य महाराज सांगते म्हणले जमिनीतून साधू निघून म्हणले, नाही का, नाही का. पुण्य फळले बहुत
फिटले माझे कोळी. तसे नाथ महाराजांना सुद्धा वाटतं की जगत गुरु तुकोबारांची अवस्था आहे प्रमाणे, तसं नाथ महाराजांना सुद्धा वाटतं ही भूमिका आहे. मी माझी कल्पनेने ते का सगळं करून थकलो आणि समाधान करतात श्री गुरूंची याचना करतात प्रथम चरणामधून. मी माझे कल्पनेने झालो से पांगुळा. मी माझे कल्पनेने संत काय करतात, तुझे आहे तुझ पाशी परी तू आपलं सुख माझे सुख मज विधली प्रेम कळा. आपल्याला काय पाहिजे, सुख पाहिजे. कोणाला वाटतंय का आपण एखादा सत्यनारायण केलं का आपल्याला कॅन्सर व्हावा, लगेच अटॅक यावा, कोणाला नवस करताय का नाही का, नाही ना. सुखी ठेव म्हणतोय ते ठेवी एखादं नारळ पण सुखी मागून घेतो नाही का. मलाही सुखी ठेव, सगळ्या परिवाराला सुखी ठेव. सुख आपला काय आहे, मागणी आहे. आणि माऊली तर म्हणतात गुरु हा सुखाचा सागर. सागर म्हणलं, सागर हे तुमची शेततळे नाही याती ना. आता मे मध्ये काय नाही राहायचे याला. सागर आठवतोय का कधी, सागर सागर. गुरु हा सुखाचा सागर आहे. मग सागराची ना आपली भेट झाल्यावर दुःखाची ना आपली जायला पाहिजे ना. दुःख का जात नाही प्रश्न आहे ना. सागराशी आपण एकरूप झालो पाहिजे ना. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा धैर्याचा. पण सांगणारे कोणी, सगळ्यात मोठं कोर्ट आहे ना. आपल्याला पाहिजे सुख नाही का. आणि गुरु हा सुखाचा सागरून त्याचा संदर्भ ज्ञानेश्वरी ते माझं हृदयी आपण देहात पाहतो नाही का. तो काय म्हणले, शेणकूर करीत होता, आम्ही गेलो. इंजिनिअरिंग पदवी ज्ञानाला आहे का कपड्याला
कोणला आहे? उद्या आपण एक कपडे घालून हॉस्पिटल जमणार नाही ते. ती ज्ञानाला पदवी आहे. माऊलीने स्पष्ट सांग, माझं हृदयही सद्गुरू. अरे जे तत्व दिलं ते सद्गुरू आहे आणि ते सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तैसा हृदयामध्ये मी राम असता असता म्हणले सर्व सुखाचा रामो किम भ्रांताशी. बाहेर देव दाखवणारे लय भेटतील. महाराज ध्रुवपदात सांगतात मला इथं देव दाखवला नाही. ध्रुवपदामध्ये धर्म जागो गुरु महिमा. धर्म जागो गुरु महिमा कुठं दाखवला देव? हा हृदयातला. काही प्रक्रिया आहे, काही शास्त्र प्रचिती आहे. ते शास्त्रात सांगितलं नव्या अध्यायामध्ये. तैसा हृदयामध्ये ती शास्त्राची प्रचिती आहे. पण आपली प्रचिती आत्मप्रचिती पाहिजे ना. आपल्याला काहीतरी अनुभव आला पाहिजे ना त्या सुखाचा, त्या आनंदाचा. भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे सत चित आणि आनंद हे भगवंताचं स्वरूप. हे सगुण तेवढ्या पुरतं असतंय. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती. हे कायमचं नसतं. धर्म कार्याकर्ता असतं. घेऊन या चक्र गदा हाची धंदा. पण भगवंताचं खरं वास्तव स्वरूप जे नित्य आहे ते स्वरूप आहे सत चित आणि आनंद. आणि ते इथं आहे. काया काशी गुरु उपदेशी काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला माझे काया काशी. ही काशी आहे झाली काशी. अरे ही काशी कळाली पाहिजे. तिथं राहणाऱ्यांना काशी कळणार नाही महाराज. संतांच्या कृपेशिवाय तिथं राहणाऱ्यांना नाही कळायची. काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र. तारक म्हणजे आपल्याला जो अनुग्रह दिला ते ज्ञान दिलं ना त्याच वेळेस विवेक प्राप्त होईल. देह वेगळा आत्मा वेगळा. आपलं स्वरूप काय नाही का. आपण नित्य आहोत. अमर आहा खरे की पहा. हे ज्या वेळेस आपल्याला कळन ना त्याच वेळेस आपल्याला खरं सुख कळन. खरी आत्मप्रचिती शास्त्र प्रचिती. आणि गुरुनं तर तेच सांगितलेलं आहे गुरुप्रचिती. तरी महावाक्याचे नावे काय सांगितलंय? माता हातू ठेवीला नव्हे थापटीला. म्हणजे जाग केलंय आपल्याला. Thank you.
चालू लागलो सवाल पावलो पंढरीचे पावलो पंढरीचे बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला राजमार्गाला लावून दिलाय आपल्याला. किती सोपं करून दिलंय. भ्रांती ही समूळ गेली. अरे तू जीव नसून शिव आहे राजा. अख्खशास्त्र ते सांगण्याकरता आहे. तू जीव नसून शिवस्वरूपी तू अमर आहे. तू न जाणारा येणारा शरीर आहे. शरीर जात आहे, शरीर येत आहे. ही भ्रांती गेली. जेणे भ्रांतीपासून गुरुवाक्य आत्मस्वरूपी घातले विठ्ठला विठ्ठला. महात्माला सांगतात धर्म जागो गुरु महिमा देही दाविला देही दाखवला का मग खरी संध्या होत असती. गुरु कृपा निर्मळ भागीरथी गुरु कृपा निर्मळ भागीरथी दया यमुना सरस्वती अशी जमा यमुना सरस्वती अशी पाले जगत जग होती अशी पाले जगत जग होती. आता संदेह राहिला नाही. भ्रांती गेली ना. आता कोणतीच भ्रांती राहिली नाही मनामध्ये. निसंदेह संतांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक असतो. आपल्याला एखाद्यानं जर काही सांगितलं बसलं आपल्या डोक्यात मला नाही झाड ठेवू नका असं असं होईल. काल काल कोण होतं आमच्या काल हा गणपती काय टाइम लागत डोक्यात बसायला. आणि हे सांगितलं डोक्यात बसत नाही काय काय याला लई टाइम लागत. भ्रांती साधूचं अंतःकरण निसंदेह असतं. तुम्ही काही सांगा त्याच्यावर परिणाम. इकडचा सूर्य इकडे जरी उगवला ना त्याच्यावर परिणाम नाही होणार. तो याला पूर्वीच म्हणा. म्हणजे साधूमध्ये ना आपल्यामध्ये असतो. झाली संध्या का आत्मा राम हृदय प्रग. याच्यापेक्षा मोठी प्रचिती विश्वास दुसरी कोणती नाही. विठ्ठला एवढ्या घोर कलिकालामध्ये आपल्याला आत्म्याची प्रचिती यावी. आज त्या सुखाचा त्या आनंदाचे अनुभव यावा. ऐशे अष्ट सात्विक भाव होता देव कृपा करी. ती स्थिती चिंतन करता करता जर अंतःकरण पवित्र झालं ना मग कंठी प्रेम दाटे. नाही ही रुकडी प्रचिती का उदारे दुसऱ्याला नाही स्वतःलाही ज्या वेळेस येते ना मग त्यावेळेस तो ब्रह्मानंद आतून उसळत असतोय. आतून सुख घडोघडी वाढो लागे नाही का. संत समाग एखादी परी व्हावी त्याची द्वारी त्याच्याकरता आली कुठे प्रसंग ऐकायला. त्यांना सुद्धा तेथे रामनाम संत संगतीचे काय सांगू सुख. 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 आपणा पारिके आपणा पारिके
साधू थोर जाना, नामदेवरायांचं प्रमाणे साधू थोर जाना. काय साधूची अवस्था आहे नाही का. देवते संत निमित्त त्या. ध्रुवपदात महाराज सांगतात धर्म जागो गुरु महिमा दिही दाविला देव. आणि ज्यावेळेस आपल्याला ही प्रचिती येते ना त्यावेळेस आपल्याला खरं मग महाराज म्हणले ना मी वासुदेव तत्वता, मी आता वासुदेव स्वरूपी. मी आता तुकाराम नाव सांगत नाही, कोणतं गाव नाही नाही का, देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो, म्हणून ते आता वेगळे झाले. आता विवेक म्हणजे आता पूर्ण ते स्वरूप प्राप्त झालं. देहात असताना, देह सोडल्यावर नाही, देहात असताना ती स्थिती त्यावेळेस प्राप्त होते ना, मग जीवन कृतार्थ होतं. आजी संसार फल पायी देखील पाय विठोबा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा बाप रखुमा दिवीवरू न विसंबे सर्वता निवृत्तीने आजी संसार सुफल झाला गे माये. म्हणजे स्वतःची प्रचिती आहे ना. सांगावांगीचा परमार्थ नाही यांच्यावाला. सांगावांगीचा अजिबात नाही. जन्म आलो त्याची आजी वास्तवात बोलतात. आजी म्हणजे ते वर्तमानात बोलतात. या चाटाचोटा नाही मारली. एका हाती नाम आणि एका हाती मोक्ष. म्हणजे रोखीचा परमार्थ आहे साधूचा. धर्म जागो गुरु महिमा दिही दाविला निवारोनी भवर जाळे. आता मृत्यूची भीती नाही राहिली, मृत्यूचं वास्तव स्वरूप कळालं. आता बाबा अहंकार निशी गुरु वचने. आता अंधार संपला, अविद्या गेली. मी याला ते समजत होतो हेच जन्मत हेच मरत, हे आपलं स्वरूप नाही. आता निवारोनी भवर जाळे म्हणजे आपलं निवारण झालं. येणेची शरीरे शरीरा किंबहुना येर झारे शिरा पडे म्हणले. आता याच्यावर फार दगड पडला म्हणले. विठ्ठल तात्पर्य जर आपल्याला सतसंगती भेटली, संत समागम फार श्रेष्ठ आहे कलियुगामध्ये. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी म्हणले तरी कीर्तनाशी, कारण इथं सगळं काम होत आहे. आपण शुद्ध होण्याकरता इकडं जातो तिकडं जातो, शुद्ध होतही तिथं. पण मन संकल्पाची पापी न जाती काय नामदेवरायांची बिरिंग असं म्हणून. कारण अधिकारच तेवढा आहे ना. काही जे पाप असतात वज्रले पाप असतात, सामान्य पाप जातात ना तीर्थामध्ये. आपल्याला तिथं तीर्थाला जाऊन आल्यानंतर आपल्याला काही दिवस किती प्रसन्न वाटतंय, पण आतले नाही ना जात. आतले दोष घालायचं काम फक्त सत्संग करताय नाही का. आता आपण त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून राहिलो सगळं. कथा त्रिवेणी संगम भगवंताची कथा आहे, भगवान परमात्म्याची कथा. कथा त्रिवेणी संग, तिथं सगळं देव आहे, भक्त आहे, नाम आहे. इथं शुद्ध व्हायचं तर इथे यावं लागेल. ह्या यज्ञात आला का त्याचं पूर्ण सगळं त्याला ज्ञान प्राप्त होतं, त्याला वैराग्य प्राप्त होतं, त्याला भक्ती प्राप्त होती. अजून काय प्राप्त करायचं आहे मग? भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त झाला का मग पाकघडे महाराज म्हणतात. हे 3 गोष्टी परमार्थ महत्व.
भक्ती तर चौकडे, पण ज्ञानवैराग्य झोपलेलं आहे ना, ते सुद्धा इथं जागा होत आहे. विठाला कारण आपल्या सत्संगातून एक तर कळन ना, अरे देह वेगळा आहे, आत्मा वेगळा आहे, काय मरत आहे, काय जन्मत आहे, एवढं जरी कळालं थोडं झालं का? हे ज्ञान झालं का नाही? आणि याला म्हणतात आत्मज्ञान. बाकीचे ज्ञान बाजूला टाकले सगळ्यांनी. बाकीचे व्यवहारात टाकले. तो किती मोठा असला पण व्यवहारी मोठा. अध्यात्म ज्ञानामध्ये नाही महाराज. विमल ज्ञान म्हणलं याला. समर्थ रामदास समर्थ स्वामी काय म्हणतात याला? हे विमल ज्ञान. हे सोडून जर कोणी ज्ञान सांगत असन, मग आडक्याचे 3 जरी भेटले तरी त्यांचा त्याग करावा. पहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. काय दासबोध महाराज. अरे पहावे आपणाशी आपण या नावे ज्ञान. आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय? अरे आपल्याला आपण आपलं स्वरूपात ओळख झाली पाहिजे. आपली आपण संसार बंधन तोडावी. नाथ महाराज म्हणतात, गुरुनाथांच्या कृपेनं मला वाटत होतं संपत्ती विपत्ती अमुक तमुक, पण हे काही कामाचं नाही. 3ऱ्या चरणात सांगतात, कर्म त्या कर्माच्या ब्रह्मच निघून गेला म्हणले. कन्या पुत्र आपताची आणि येतो. अरे हे काय सगळ्या संतांनी सांगितलं ना, माता पिता बंधू बहिणी येतो निर्वाणीला नाही. इथं आहेपर्यंत तोपर्यंत निर्वाणीला. रामदेव महाराजांनी तर काय सांगितलं, अंतकाळी पिता बंधू बहिणी कोणी न पावे सगळ्याची व्यावृत्ती करून टाकली. तेथे कोणी सोडावे नाही का? सोडवतात म्हणजे काय करतात? वास्तव स्वरूपाचं ज्ञान करून देतात. आता भीतीच नाही राहिली.
ज्या गोष्टीची आपल्याला भीतीच नाही राहिली, मरण माझे आपण जर मरतच नाही तर भीतीचं काय काम आहे? म्हणजे भीती घालवली का नाही? बाकीचं भीती घालून दुसरे कोणी बाकीचे आणखी भीती हे करतील, आणखी रडायला लावतील, आणखी वासनेत गुंतवतील, नाही का? पण संत त्या वासनेपासून बाजूला काढत असतात वास्तव स्वरूपाचं. अरे तू न मरणे निर्विवाद, मरणे आपल्याला नाही. परीक्षिती मुक्त झाला ना, सर्वने कीर्तने झाली ती पावन. म्हणून या बाकीच्यांचं सगळ्या अभंगातून वर्णन केलंय, नको नको म्हणा. आणि आपण अनुभवलंय महाराज त्या दिवशी प्रवचनातून दृष्टांत दिला ना, लय प्रेम आहे म्हणे घरच्यांचं. म्हणे मग तू झोपून राह, तुला समाधी लागेल म्हणले घरचे. घरचे म्हणते मला नेलं असतं तर बरं झालं असतं, तुला नेलं असतं तर बरं झालं असतं ना, आम्ही काय कुठं दिसलो नाही का तुला? आई म्हणते, वडील म्हणते, सगळे म्हणते. म्हणले मग आता उठ, औषध घ्या म्हणले. जो औषध घेईन ना तो जाईन ना उठन. मग कोणी औषध घेतय का ते? बाबा म्हणले घेतो मीच. मग काय समाधी, मग काय? जीवाला सगळं कळत आहे, फक्त वैराग्य नाही याच्यामध्ये राहून. तरी पण त्याच्यातच राहायचं, फक्त जाणून राहायचं. जाणून राहायचं. ते वर्तत दिसती ती देही ना मी तयाच्या हृदयी समग्र असे विठाला. त्याच्याकरता भागवत वाचायचं. गुरुवी भक्ती काय असते, नामाचा महिमा काय असतो, सत्संगाचा महिमा भागवतच फक्त. बस काय सत्संगाचा महिमा? अरे भगवान परमात्म्यानं सांगावं उद्धवाला, अरे तुला जर माझं खरं स्वरूप कळावं असं वाटत असन, तू सत्संगात जाय. जगाच्या मालकानं सांगावं, आपल्याला किती निरोप द्यावा लागतात. हित कळत नाही जीवाला. जीव हिताच्या ठिकाणी जो आपल्याला आहे, बाकीच्या ठिकाणी तो आहेर घेऊन जात असतो. त्याला सुट्टीची अडचण येत नाही, कारण हित कळत नाही ना त्याला. हे भौतिक हित जास्त कळतं, कारण देहाशी संबंध जोडलेला आहे. पण ज्या वेळेस महाराज ते सोडीन ना, देहाचं तादात्म्य जर सुटला ना, नारळ जर असं तयार झालं ना, याच्यात राहतं पण याला चिटकत नाही. याला म्हणतात विवेक, नाही का? म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी विठ्ठल. 5 वर्षे भागवत वाचित होतो आम्ही. 5 वर्षे कंटिन्यू, 5 वर्ष. कारण साक्षी येते समोर आता. 5 वर्ष इतकी आवड लागली, इतकी गोडी लागली ना. आमच्या वडिलांना श्रवणाची आवड होती. असे रोज रोज 1 तासभर 5 वर्ष. माणसावर काय परिणाम होऊन 4 पायाच्या प्राण्यावर परिणाम करण्याची ताकद त्याच्यामध्ये. आता आमचे घरचे साक्षी त्याला. आमच्याकडे कुत्रं होतं, ते रोज भागवत ऐकायचं. पावसाळ्याच्या दिवसात आम्ही घरात बसायचो. ते एक दिवस घरात आलं, आमचं अलंकापुरी झालं, ते घरात आलं आणि शांत बसलं. वडिलांकडे काठी होती. अरे म्हणले कुत्र्याला हाना हाना. बसू द्या आता. ते इतकं शांत बसले, बसू द्या. ते कंप्लीट पूर्ण अध्याय भागवताचा होस्तर श्रवण करत होतं. ज्यावेळेस पुंडलिका वरदेव झालं त्यावेळेस आमच्या अगोदर कुत्रं शांतपणे बाहेर गेलं. त्याला सुद्धा अंतकरण आहे ना, कुत्र्याला अंतकरण नाही का? प्रत्येकाला अंतकरण आहे. अंतकरणात बदल करण्याची ताकद आहे भागवत मध्ये. सामान्य ग्रंथ नाही तो, प्रमाण होऊन गेला. ग्रंथ नव्हे हा. अरे भगवंताची वाणी ती परिणाम करणार नाही आपल्या अंतकरणावर. आपलं अंतकरण पवित्र करतंय. आणि अंतकरण पवित्र झाल्यावर सुखाला काय? मग सुखा काय ऊने झाले देव केला ऋणी रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धी किरकोळ आहे, पण विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी मनामध्ये चिंतन करायचं नाही. पाहुणे, त्या पाहुण्याला सांगतोय आजपासून चिंतन, आधी प्रपंचाचं चिंतनच नाही करायचं. चिंतन करायचं भगवंताचं. भगवंताचं चिंतन केलं तर मग सुख, अरे सगळं सुखची. सुख सोडून आहे काय या जगामध्ये? सुखाचा सागरात आहे आपण. सागरामध्ये फक्त तोंड दाबून नाही धरायचं. अमृतामध्ये आपण स्नान करतो रोज. म्हणून नामामृत गोडी संत आले आणि माझ्या मस्तकावर हात ठेवला समर्थांनी, सद्गुरूंनी. शेवटच्या चरणात महाराज सांगतात, ये मोनी गुरुनाथे माता
जनार्दनी माझा श्री गुरु उदार एका जनार्दनी माझा श्री गुरु उदार एका जनार्दनी माझा श्री गुरु उदार धर्म जागो गुरु महिमा धर्म जागो गुरु महिमा वारुणी भवर जाळे अवघा निरसला देव वारुणी भवर जाळे अवघा वारुणी भवर जाळे अवघा निरसला देव वारुणी भवर जाळे जागो गुरु महिमा आदिनाथे जागो गुरु महिमा येवो नि गुरुनाथी माथ ठेविला करू अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग गरजेत चालिले फिटला अज्ञान अंधाकार एका जनार्दनी माझा श्री गुरु संत उदार उदार भरले जय जय व शुद्धी उदारे प्रसिद्धी अनवरत आनंदे कशाचा वर्षाव करतात आनंदाचा वर्षाव करतात आपण पात्र झालं पाहिजे ना त्याला आपलं अंतकरण जर पवित्र झालं नाही का आनंदाची डोई शक्तिपाती आता ठेवणं म्हणजे शक्तिपात येतो शक्तिपात बरेच सांगितले स्पर्श शक्तिपात मंत्र शक्तिपात दृष्टी शक्तिपात त्याच्यामध्ये हा स्पर्श शक्तिपात परंपरेनं आलेलं ज्ञान कृपा नाही का म्हणून गावासारखा जर रामायण लिहू शकतोय गाव काय गाव फक्त पोळ्या खाणी गुरं वळणे पण भाव काय शंभर नंबरी नाही का नाथ महाराज त्याला म्हणायचे गावबारे तू देवाचं नामस्मरण कर तो नाही म्हणायचा भानुदास एकनाथ काय श्रद्धा होती संताची पायी अरे संतांचं जरी नामस्मरण केलं तर फलप्राप्ती तीच आहे फलप्राप्ती वेगळी आहे का पुण्यवंत व्हावे तुका म्हणे पापे तो म्हणले मला दुसरा मंत्र माहिती नाही काहीच माहिती नाही भानुदास एकनाथ तेच नामस्मरण गावाच नाही का आणि मग म्हणजे आता समाधी घ्यायची नाथ महाराजांना ठरलं ना षष्टीला सगळं पण ते युद्धकांड राहिलं होतं भावात रामायण ग्रंथाचं युद्धकांड शिल्लक राहिलेलं होतं आता आम्ही तर निघालो म्हणले आम्हाला भगवंताचं बोलावून आलंय आता आम्ही चाललो भगवान श्री परमात्म्याच्या स्वरूपाला पण आता ही राहिलेला ग्रंथ कोण पूर्ण करीन हे पंडित बसलेले होते सगळे किती काही हरिपंडित होता पण सगळे शास्त्रीय पंडित होते ना किती काही शिष्य ना सांगतात कोणीच तयार होईना ना कोणाचं हेच होईना मग महाराज विचारायचे अरे राहिलेलं भावार्थ रामायण कोण पूर्ण करीन म्हणले कोणीच उठाना कोणीच काही म्हणाना आणि गावबा तिकडे यांच्यावाले कपडे वाळू घालत होता नाथांचे शेवटी नाईला जाना महाराज म्हणले गावबा तू करतो का रे जी महाराज म्हणले याला माहिती नाही काही म्हणले हा फक्त पोळ्या खातोय गाया वळीतोय याला शास्त्र माहिती नाही पाठ माहिती नाही कधी पारायण माहिती नाही सगळे हसायला लागले ना तो फक्त जी महाराज म्हणले जवळ आला काय अरे म्हणले हे थोडं काम राहिलं तू करतो का जी महाराज म्हणले ठेवला ना डोक्यावर हात नाथानी नाथांचा अधिकार सारखा आहे करील ते काय नाही महाराज करी पाहे
तुमचा महिमा तो बोलायचं आणि शब्दाचं इथं कामच नाही. तिथं बहु दुधड झरी काय होईल काम देऊ म्हणले. संतांचा महिमा फार श्रेष्ठ आहे. रेड्याला जे बोलू शकतात त्यांना गावाला बोलावणं काय. आणि मग ते राहिलेला जो अध्याय तुम्ही आजही भावार्थ रामायण वाचा. जसं जे काही कळतच नाही कोणा लिहिलेलं वेगळं असं काही वाटत नाही. संतांची शक्ती आहे माहिती का. म्हणून सहज आज योग आला सोन्याचा. सहज सगळी मंडळी आली. बऱ्याच दिवसाचं मनामध्ये चालू होतं सत्संग करायचा. पण भगवंताची नियोजन जर असलं तर फारच भारी होत असतं. आज एवढे तुमच्याकडे एवढे संत मंडळी आले. सुंदर होता प्रसाद होईल. सुंदर असं सत्संगामध्ये जे समाधान आहे ना कुठंच नाही. चौकड फिरून आलो आपण कुठंच नाही. इतकी शांती, इतका आनंद, इतका समाधान हे कुठंच नाही महाराज. फक्त श्रद्धेनं अंतकरणापासून भगवंताचं नामस्मरण करायचं. आपण सगळे मिळून एकदा भगवंताचं मोठ्या प्रेमानं नामस्मरण करू. आता भागवत बांधून ठेवू नका. वाचून झालं म्हणजे बांधून नका ठेवू. दुसरं कोणीतरी वाचा म्हणजे आपल्या घरामध्ये सत्संग होईल. आणि सांगत आम्हाला वर्षातून एकदा कार्यक्रम करायला काय अडचण आहे. काय एवढं खर्च आहे तरी काय. तसंच आपण प्रपंचामध्ये काय साधा खर्च करतो का. हे तर सगळं कार्मिक आहे. सगळं कार्मिकच आहे का नाही. हा ग्रंथ चालू ठेवायचा आपला. आहे ना तुमच्याकडे ग्रंथ, स्वतःचा ग्रंथ आहे. रोज आपलं थोडं 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 वाचायचं. नित्य नियमन आम्ही ते प्राणी लक्ष्मी वल्लभ आहे. म्हणून झालेली सेवा नाथ महाराजांच्या चरणी सगळं तुम्ही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती किंबहुना तुमची केले. धर्म कीर्तन सिद्धी गेले तर माझे ते उरले. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचोनी. झालेली सेवा माऊलींच्या चरणी. एकदा आपण संतांचं भजन करू आणि नंतर प्रसाद. तुकाराम तुकाराम तुकाराम
आरती एकनाथा जन्मोजन्मी तुझा दास हरिता वारी चुकवून दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे हरिता वार करी वारी चुकवून दे हरी अल्पायुष्य भावे तया कुळा माझ्या सगळ्यांच्या कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा विकासे रामा म्हणे तया सावे कल्याण रामलीलान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो अनेक तुझ प्रती आहे देशी देवाये पांडुरंगा संतास निरवी हेची मज देई तुझे काय